वेलकम टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1. यामधील थर्ड चॅप्टर पाहत आहोत आपण पॉलिनॉमियल. तर या आधीचा आपला प्रॅक्टिस सेट 3.1 मधील पार्ट 1 आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 आपण सॉल्व्ह केलेले होते. आता हा पार्ट 2 आहे प्रॅक्टिस सेट 3.1 मधील. यामध्ये क्वेश्चन 5 टू क्वेश्चन 9 पर्यंत आपण पाहणार आहोत. ओके. आता क्वेश्चन 5 आहे, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल ॲज लिनियर, क्वाड्रेटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. आता लिनियर, क्वाड्रेटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल हे काय आहे? तर हे आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल. ते आपल्याला टाइप्स दिलेले होते बेस्ड ऑन द नंबर ऑफ टर्म्स. आता यामध्ये जर का टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 38 जर का तुम्ही पाहिलं तर तिथे आपल्याला दिलेले आहे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल बेस्ड ऑन द डिग्री. ओके, म्हणजे असे 2 टाइप्स आपल्याला दिलेले आहेत बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स अँड सेकंड इज द बेस्ड ऑन डिग्री. आता पॉलिनॉमियलची डिग्री जर का 1 असेल तर त्यांना म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. ओके, हे सिंपल मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 5 हा आपल्याला एकदम इझी जाईल सोडवायला. मग पॉलिनॉमियलची डिग्री जर का 1 असेल तर त्यांना म्हणतात लिनियर पॉलिनॉमियल. आता तुमच्या मनात एक शंका आली असेल की याला लिनियर असेच का म्हणतात? लिनियरचा अर्थ होतो एका लाईनीवर. आता त्याचे कारण काय आहे की पॉलिनॉमियल सपोज आता या चार्ट मध्येच आपण एक एक्झाम्पल पाहूया. 3x - 1 अँड 7y ही जर का ग्राफ पेपरवर आपण काढली तर स्ट्रेट लाईन बनते, म्हणूनच याला लिनियर पॉलिनॉमियल असे म्हणतात. ओके. आता स्टँडर्ड 9 ला आपल्याला इथं ग्राफवर किती काढायला दिलेलं नाहीये. हा क्वेश्चन आपण स्टँडर्ड 10 मध्ये पाहणार आहोत की असे पॉलिनॉमियल आपल्याला ग्राफवरती कसे दाखवता येते. ओके. आता त्यानंतर सेकंड टाइप इथं दाखवलाय क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. जर का पॉलिनॉमियलची डिग्री 2 असेल तर त्यांना म्हणतात क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. आणि याचप्रमाणे सेम आहे थर्ड टाइप. जर का पॉलिनॉमियलची डिग्री 3 असेल तर त्यांना म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. चार्टच्या खाली आपल्याला काही एक्झाम्पल दिलेले आहेत, त्यांचा विचार आपण प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहूया. ओके. आता इथे क्वेश्चन 5 दिलाय बघा, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रेटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल. ओके. आता या क्वेश्चन मधील फर्स्ट क्वेश्चन आहे 2x² + 3x + 1. आता हा कोणत्या टाईपचा पॉलिनॉमियल आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिग्री म्हणजे काय? तर ज्या टर्म्स दिलेल्या असतात आपल्याला त्याच्यामधील हायेस्ट पॉवर जी असेल त्याला म्हणतात डिग्री. आता इथे या व्हेरिएबलची डिग्री दिलेली आहे 2, या व्हेरिएबलची काहीच दिलेली नाही म्हणजे 1 आहे, आणि इथे तर व्हेरिएबल दिलेले नाहीये. ओके. म्हणजे आता अशा वेळेस हायेस्ट पॉवर कोणता दिसत आहे आपल्याला? तर हायेस्ट पॉवर आहे 2. ओके. मग इथे लिहूया आता आपण आन्सर. द डिग्री of polynomial is 2. ओके. कारण की हायेस्ट पॉवर आहे म्हणून त्याची डिग्री आली 2. म्हणजेच आता ह्याची जर का डिग्री 2 असेल तर आता आपण बेसिक कन्सेप्ट पाहिली त्याच्यामध्ये आपण शिकलो जर का डिग्री 2 असेल तर त्याला म्हणतात क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. त्याच्यामुळे हा पॉलिनॉमियल झालेला आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. ओके. देअरफॉर 2x² + 3x + 1 is a quadratic polynomial. ओके. एकदम इझी आहे. फक्त 1, 2 किंवा 3 जर का डिग्री असेल तर त्याच्यावरून आपल्याला हे टाइप्स मिळालेले आहेत लिनियर, क्वाड्रेटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल. ओके. याचा जर का विचार केला तर तुम्हाला सर्व क्वेश्चन एकदम इझी जातील. सेकंड पाहूया 5p. आता या क्वेश्चन मध्ये बघा 5 हा आपल्याला कोएफिशियंट दिलेला आहे, p हा व्हेरिएबल दिलेला आहे आणि पॉवर आपल्याला दिलेलाच नाहीये म्हणजे तो इनव्हिजिबल आहे. जेव्हा पॉवर इनव्हिजिबल असतो तेव्हा त्याचा पॉवर 1 असतो हे आपल्याला घ्यायचं असतं. ओके. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय मिळत आहे 5p पॉवर मिळत आहे 1. आता इथे एकच टर्म दिलेली आहे त्याच्यामुळे
या व्हेरिएबलची जी पॉवर आहे तीच आपल्याला डिग्री म्हणून घ्यायची आहे. ओके, मग त्यामुळे द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 1. ओके, कारण की इथं कंपॅरिझन करायचा प्रश्नच नाहीये, एकच टर्म दिल्यामुळे हायेस्ट पॉवर हीच आपल्याला गृहीत धरावी लागेल. ओके, मग देअरफॉर क्वेश्चन होता 5p इज अ, आता त्यांनी आपल्याला टाईप्स ओळखायला सांगितलेला आहे. मग आता 1 ज्याची डिग्री असते तेव्हा तो असतो लिनियर टाईप पॉलिनॉमियल. ओके, त्याच्यामुळे देअरफॉर 5p इज अ लिनियर पॉलिनॉमियल. क्वेश्चन 3 साठी पॉलिनॉमियल दिले आपल्याला √2y - 1/2. हिअर अगेन डिग्री इज द इनव्हिजिबल. ओके, कारण की बघा व्हेरिएबल दिलाय y आणि त्याची पॉवर आपल्याला दिली नाही, म्हणजेच इनव्हिजिबल आहे. आता इनव्हिजिबल म्हणजे काय, जेव्हा इनव्हिजिबल पॉवर असतो तेव्हा तिथे 1 असतो, हे लक्षात ठेवायचं. आणि जर का त्याची पॉवर 1 असेल तर डिग्री सुद्धा त्याची 1च येईल, कारण की इथं कंपॅरिझनला कुठेच आपल्याला व्हेरिएबल दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे ह्या फक्त एकाच व्हेरिएबलचा विचार करावा लागणार आहे. या व्हेरिएबलची पॉवर जर का 1 असेल तर डिग्री सुद्धा आपल्याला 1 घ्यावी लागेल. आणि जर का 1 डिग्री त्याची असेल तर अर्थातच लिनियर पॉलिनॉमियल हा होत आहे. मग आता असं हे आपल्याला इथं कसं लिहिता येईल, तर फर्स्ट राईट डाऊन द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल is 1. Therefore, √2y - 1/2 is a linear polynomial. आता क्वेश्चन 4 याचा आन्सर पाहूया. आता इथे बघा 4 टर्म्स आलेले आहेत, 1, 2, 3 आणि 4. या 4 टर्म मधील आपल्याला फक्त पॉवरचा विचार करायचा आहे. ओके, व्हेरिएबल्स आहेत mm, इथे व्हेरिएबल्स दिल्या नाही. जरी दिलेलं नाहीये म्हणजे त्याचाच पॉवर जर का आपण घेतलं तर 0च येईल, हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे आता इथे हे 3 जे पॉवर आहेत यांचा विचार करायचा आहे. आता इथे काहीच दिलेलं नाही म्हणजे इथे 1 असणार आहे. इथे ह्याची पॉवर 3 आहे एमची आणि या एमची पॉवर आहे 2. इथे हायेस्ट पॉवर आहे 3, त्यामुळे 3 इज द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, मग इथे लिहूया द डिग्री. मी इथे हे राईट डाऊन करते, तोपर्यंत तुम्ही फाइंड आउट करा बरं. जर का डिग्री आपल्याला 3 मिळालेली आहे तर टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल कोणता असू शकतो. ओके, मी हे राईट डाऊन झाल्यानंतर सांगणारच आहे, तोपर्यंत तुम्ही नीट आठवा. द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3. आता तुम्हाला आन्सर फाइंड आउट झालेलाच असेल, कारण की आपण बेसिक कन्सेप्टमध्ये शिकलेलोच होतो. जर का डिग्री 3 असेल तर त्याला त्या टाईपला म्हणतात क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, कारण की लिनियरमध्ये काय येतो, डिग्री 1 असेल तर लिनियर येतं. क्वाड्रॅटिकमध्ये डिग्री जर का 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होतो. आणि जर का डिग्री 3 असेल तर क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, त्याच्यामुळे देअरफॉर m³ प्लस 7m² प्लस 5/2m मायनस √7 हा पॉलिनॉमियल जो दिलता आपल्याला तो राईट डाऊन करून घेतलेला आहे. आणि कोणता टाईप आहे ते लिहायचं आहे, इज द क्युबिक पॉलिनॉमियल. क्युबिक पॉलिनॉमियल बिकॉज द डिग्री इज द 3. क्वेश्चन 5 डायरेक्ट दिले आपल्याला a², म्हणजे इथे जास्त डोकं वापरायची आपल्याला गरज नाहीये. इथे डायरेक्ट दिसतंय आपल्याला डिग्री ही 2 आहे. ओके, मग राईट डाऊन करूया. आन्सर द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 2. ओके, कारण की a चा पॉवर 2 दिलेला आहे. इथे कंपॅरिझनला कोणीच नाही दुसरी टर्म,
त्याच्यामुळे डायरेक्ट आपल्याला सांगायचं आहे द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल इज 2. आता यावरून आपल्याला टाईप ओळखायचा आहे. जर का पॉवर 2 असेल, जर का डिग्री 2 असेल तर त्याला म्हणतात क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. देअरफॉर a square is the quadratic polynomial. सिक्स्थ क्वेश्चन. आता इथे सुद्धा बघा 3r³ दिलाय. इथे सुद्धा कंपॅरिझनला आपल्याला दुसरी टर्म कोणतीच दिलेली नाही, त्याच्यामुळे या व्हेरिएबलचा डायरेक्ट पॉवर असेल ते असणार आहे आपला आन्सर. ओके, मग आरचा पॉवर आहे 3, त्याच्यामुळे त्याची डिग्री सुद्धा होईल 3. एकदम टाइमपाससाठी हे क्वेश्चन दिले दोन्ही, 5th आणि 6th. डायरेक्ट राईट डाऊन करू. द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल इज 3. आता 3 जेव्हा डिग्री असते तेव्हा पॉलिनॉमियल अर्थातच क्यूबिक पॉलिनॉमियल. देअरफॉर 3r³ is the cubic polynomial. Question 6. Write the following polynomials in standard form. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर आपल्याला हे जे टर्म्स दिलेले आहेत तर ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहे. त्यासाठी सुद्धा एक कंडिशन आहे. ती कंडिशन कोणती ती आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे m³ + 3 + 5m. आता फर्स्ट टू आपण ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करून घेऊया. सिम्प्लिफाय करणं म्हणजे काय, आता इथे बघा इथे व्हेरिएबल दिलेला नाहीये, तो व्हेरिएबल आपल्याला घ्यावा लागेल आणि त्याचा पॉवर घ्यावा लागेल. इथे व्हेरिएबल दिलेला आहे पण त्याचा पॉवर दिलेला नाही, तो आपल्याला घ्यावा लागेल. ओके, याला म्हणतात सिम्प्लिफाय करणं. फर्स्ट टर्म आहे m³, ती राईट डाऊन करू. त्यानंतर सेकंड टर्म आहे ओनली नंबर्स दिले 3. अशा वेळेस मागील व्हिडिओप्रमाणे इथे तोच व्हेरिएबल आपल्याला घ्यायचा आहे जो इथे बाकीच्या टर्मसाठी यूज केला आहे. ओके, मग मी हा व्हेरिएबल घेतला m आणि त्याचा पॉवर मात्र 0 घ्यायचा आहे. हे कधी करायचं, जेव्हा आपल्याला फक्त नंबर दिलेला असेल तेव्हा रिलेटेड व्हेरिएबल घेऊन त्याचा पॉवर 0 घ्यायचा. ओके, आणि त्यानंतर थर्ड टर्म दिलेली आहे 5m. आता ह्याचा पॉवर इनव्हिजिबल आहे, इनव्हिजिबल म्हणजेच ह्याचा पॉवर 1 आहे. ओके, आता डिसेंडिंग फॉर्म करताना कोणती कंडिशन आहे, डिसेंडिंग फॉर्म करणे हे तुम्हाला माहिती आहे कशी डिसेंडिंग करायचं, पण इथे एक कंडिशन आहे. डिसेंडिंग फॉर्म हा फक्त पॉवर्सचा करायचा आहे, त्यामुळे हायेस्ट पॉवर टू लोअर पॉवर असं आपल्याला राईट डाऊन करावं लागेल. इथे हायेस्ट पॉवर आहे 3, त्याच्यानंतर त्यापेक्षा लोअर आहे 1 आणि त्यापेक्षा लोअर आहे 0. त्याच्यामुळे ह्याचा नंबर येईल 1, ह्याचा नंबर येईल सेकंड आणि ह्याचा नंबर येईल थर्ड, आणि सिम्बॉल त्या नंबरचा जो असेल तो आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यामुळे इथे देअरफॉर फर्स्ट येईल m³ कारण की त्याचा पॉवर सर्वात मोठा आहे, त्यानंतर प्लस 5m⁻⁻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 ⁻
आहे म्हणून प्लस घेतला. इथं जर का मायनस असता तर इथं आपण मायनस सिम्बॉल घेतला असता. त्यानंतर पॉवर वाईज डिसेंडिंग फॉर्म प्लस 3m पॉवर 0. ओके, म्हणजेच आता क्वेश्चनमध्ये जे नंबर दिलेले आहेत ते इथं परत लिहायचे आहेत आपल्याला. म्हणजे आपला आन्सर होईल m³ प्लस हे सिम्प्लिफाय केलेला आन्सर आहे 5m पॉवर 1. त्यासाठी 5m दिलेला होता आपल्याला, मग तो 5m राईट डाऊन करायचा प्लस 3m पॉवर 0 आहे. त्यासाठी आपल्याला 3 दिलेला होता फक्त, त्याच्यामुळे हा नंबर घेतला. आता हा जो आहे पॉलिनॉमियल इज द स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, म्हणजे लक्षात आलं स्टँडर्ड फॉर्म कसा लिहायचा की त्यांच्या पॉवर्स लक्षात घेऊन आपल्याला त्याचा डिसेंडिंग फॉर्म वाईज आपल्याला टर्म्स लिहायचे आहेत. त्याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. आता ही जी स्टेप मी घेतली, ही आणि ही, म्हणजे ही फर्स्ट स्टेप आणि ही सेकंड स्टेप, या दोन स्टेप ज्या घेतल्या त्या तुम्हाला नीट व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी मी घेतलेल्या आहे. तुम्ही डायरेक्ट आन्सर इथून जरी लिहिलं
आन्सर एम क्यूब प्लस 5m प्लस 3 इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल तरी सुद्धा चालेल. ओके, पण तुम्हाला नीट समजण्यासाठी या दोन्ही स्टेप मी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. ओके, नाही तर मग तुम्हाला वाटेल की मॅम आता इथे असं कसं लिहिलेलं आहे आपल्याला, तर एम क्यूब प्लस 3 प्लस 5m दिले, मग डायरेक्ट आपण स्टँडर्ड फॉर्म आहे की नाही हे डायरेक्ट आपण जर काही लिहिलं तर नाही चालणार का, तर नाही चालणार. आपल्याला हे पॉवर वाईज आपल्याला डिसेंडिंग फॉर्म ह्याचा आपल्याला मांडायचं आहे, त्यालाच म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. ओके, या जरी तुम्ही डिलीट केल्या आणि डायरेक्ट हे उत्तर लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. क्वेश्चन 6 मधील सेकंड क्वेश्चन आहे -7y प्लस y पॉवर 5 प्लस 3y पॉवर 3 मायनस 1/2 प्लस 2y पॉवर 4 अँड मायनस y स्क्वेअर. ओके, भरपूर टर्म दिले तिथे 1 2 3 4 5 6 टर्म दिले आहेत, पण घाबरून बिलकुल जाऊ नका. फर्स्ट बे सिम्प्लिफाय, त्यानंतर तुम्हाला एकदम इझी वाटेल. आता सिम्प्लिफाय करण्यासाठी ह्यांचे सर्वांचे पॉवर माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मग फर्स्ट टर्म आहे -7y, इथे इनविजिबल आहे पॉवर, जेव्हा इनविजिबल आहे तेव्हा इथे 1 घ्यायचा. ओके, प्लस वायचा पॉवर इथे दिलेला आहे, प्लस 3y पण पॉवर दिला आहे. ज्यांचे पॉवर दिलेत ते तसे तसे राईट डाऊन करायचे. ओके, आता 1/2. आता इथे व्हेरिएबल पण नाही आणि पॉवर पण नाही, अशा वेळेस व्हेरिएबल घेऊन त्याचा पॉवर 0 घ्यायचा, प्लस 2y पॉवर 4 अँड मायनस y स्क्वेअर. आता इथे डिसेंडंट फॉर्म ऑफ पॉवर्स करायचे आहेत. आता इथे टर्म्स खूप आहेत, त्यामुळे फक्त पॉवर्स राईट डाऊन करते, म्हणजे तुम्हाला सोल्युशन इझी जाईल. आता प्रत्येक टर्मची इथं पॉवर लिहून घेते, म्हणजे तुम्हाला एकदम इझी जाईल. हिची पॉवर आहे 1, वायची आहे 5, हिची आहे 3, हिची आहे 0, हिची आहे 4 आणि हिची आहे 2. आता याच्यावरनं लगेच तुम्हाला डिसेंडिंग फॉर्म करता येईल. ओके, तुम्हाला नुसते असे नंबर दिले असते तर डिसेंडिंग फॉर्म काय केला असता तुम्ही 5 4 3 2 1 0. ओके, मग त्याचप्रमाणे आता इथे नंबर देते तुम्हाला नीट समजण्यासाठी मी ही प्रोसेस करते, आणि नाही तर तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी सुद्धा चालू शकणार आहे. ओके, म्हणजे इथे हा फर्स्ट येईल, म्हणजे 5 नाही येणार, तर आपण येणार आहे y पॉवर 5. त्याच्यानंतर हा सेकंड येईल, हा थर्ड येईल, 4 येईल, 5 येईल आणि हा 6 नंबरवर येईल. ओके, मग त्याप्रमाणे आता हे टर्म्स आपल्याला राईट डाऊन करायचे आहे. फर्स्ट कोणता आहे, या पॉवरचा आहे, म्हणजे y रेज टू 5. त्यानंतर सेकंड आहे हा, म्हणजे प्लस 2y रेज टू 4. त्याच्यानंतर थर्ड आहे 3y क्यूब प्लस 3y क्यूब. फोर्थ आहे, आता इथं फोर्थला बघा मायनस सिम्बॉल आलेला आहे, त्याच्यामुळे सिम्बॉलला फार महत्त्व आहे. इथे मायनस लिहून टाकायचं आधी, त्यानंतर ही जी टर्म आहे ती तशी तशी y स्क्वेअर. त्यानंतर फिफ्थ दिलाय आपल्याला, इथे सुद्धा मायनस आले बघा, -7y पॉवर 1 आणि मायनस 1/2 y रेज टू 0. ओके, आता हे आपण सिम्प्लिफाय केलेलं होतं, म्हणजे ह्यांची पॉवर 1 आणि 0 दिलेलं नव्हतं. जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेले होते ते पहिले राईट डाऊन करू पहिले. मग इथे येईल y रेज टू 5 प्लस 2y रेज टू 4 प्लस 3y रेज टू 3 मायनस y स्क्वेअर मायनस, हे दोन्ही आपण सिम्प्लिफाय केले होते 7yच्या जागी आणि मायनस 1/2च्या जागी. ओके, आता याला म्हणतात स्टँडर्ड फॉर्म. इज द स्टँडर्ड फॉर्म आता इथे सुद्धा डायरेक्ट तुम्ही हे आन्सर लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. ही आणि ही ह्या तिन्ही स्टेप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी दिलेले आहेत. त्याच्यामुळे ही जरी तुम्ही रिमूव्ह केली आणि डायरेक्ट हे आन्सर लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. क्वेश्चन 7, राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशियंट फॉर्म्स. त्यासाठी फर्स्ट क्वेश्चन दिले आपल्याला x³ - 2.
आता क्वेश्चन 6 मध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म पाहिला, त्यात आपण ज्या टर्म्स दिलेल्या होत्या त्यांच्या डिग्रीवरून किंवा पॉवरवरून डिसेंडिंग ऑर्डर्स आपण ठरवले होते. आता क्वेश्चन 7 मध्ये मात्र अवर रिअल ब्रेन पॉवर आपल्याला यूज करावा लागणार आहे. म्हणजेच काय की ज्या टर्म्स दिलेल्या आहेत त्यांच्यामधील काही टर्म्स आपल्याला स्वतः क्रिएट कराव्या लागणार आहेत. त्या कशा करायच्या ते आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना पाहूया. हायेस्ट डिग्री टू लोएस्ट डिग्री म्हणजेच हायेस्ट पॉवर टू लोएस्ट पॉवर आपल्याला राईट करायची आहे. आता क्वेश्चन सॉल्व्ह करताना कोएफिशियंट फॉर्ममध्ये डिसेंडिंग ऑर्डर आपल्याला करायची आहे. त्यामुळे फर्स्ट टर्मची डिग्री म्हणजेच पॉवर आहे 3 आणि लास्टची आहे इथे 0. ओके, आता डिसेंडिंग ऑर्डर कशी करावी लागेल, तर आता डायरेक्ट आपल्याला 3 आणि 0चा विचार करून चालणार नाही. तर यामधली ज्या आपल्याला टर्म्स दिलेल्या नाहीये त्या सुद्धा आपल्याला इथे क्रिएट कराव्या लागतील. ओके, म्हणजे आता इथे बघा, इथे पॉवर फर्स्ट किती आहे 3 म्हणजे ही डिग्री आहे कारण की ही सर्वात मोठी आहे. त्यानंतर सेकंड म्हणजेच लास्टची किती दिलेली आहे आपल्याला 0. म्हणजे आता ह्यांचा डिसेंडिंग फॉर्म तुम्ही म्हणतात 3 आणि डायरेक्ट 0 म्हणजे ही टर्म झाली कोएफिशियंट फॉर्ममध्ये. तर असं बिलकुल नाहीये. आता पूर्ण पॉवरचा विचार करायचा आहे. आता ही फर्स्ट टर्म धरावी लागेल त्याची पॉवर 3. त्यानंतर सेकंड टर्म आपल्याला अशी क्रिएट करावी लागेल की ज्याची पॉवर 2 असेल आणि थर्ड अशी क्रिएट करावी लागेल की ज्याची पॉवर 1 असेल. ओके, म्हणजे आता ही टर्म दिलेली आहे आणि ही टर्म पण दिलेली आहे. या मधल्या टर्म आपल्याला स्वतः क्रिएट कराव्या लागतील. आता हा पॉवर 2 आणि पॉवर 1 यांच्या टर्म्स कशा लिहायच्या, तर त्यासाठी एकूण 4 टर्म्स येतील. ओके, आणि 4 टर्म्स जरी आल्या तरी व्हेरिएबल्स त्यांचे मात्र सेम असणार आहे. ओके, इथे व्हेरिएबल्स x आहेत म्हणजे या चारही टर्म्सला व्हेरिएबल सुद्धा आपल्याला एक्सच घ्यावा लागेल. व्हेरिएबल सेम जरी घेतला तरी त्यांचा कोएफिशियंट हा आपल्याला 0 व्हायचा आहे. म्हणजे थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, एक्स्ट्रा टर्म क्रिएट करण्यासाठी त्यांच्या पॉवर ज्या आपल्याला माहिती आहेत त्यांच्या मात्र व्हेरिएबल्स सेम घ्यायच्या आणि त्यांचा कोएफिशियंट मात्र 0 घ्यायचा. ओके, एवढ्या दोनच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. आता इथे फर्स्ट टर्म काय होतीये, फर्स्ट टर्म येईल x³ प्लस, आता हा पॉवर झाला, आता 2 पॉवर पाहिजे त्यासाठी कोएफिशियंट आपण 0 घेणार आणि व्हेरिएबल मात्र जो आहे तोच घ्यायचा. म्हणजे हा झाला कोएफिशियंट, हा झाला व्हेरिएबल आणि त्याची पॉवर असणार आहे 2. त्यानंतर परत प्लस, आता इथे सुद्धा कोएफिशियंट दिलेलं नाहीये म्हणजे 0 कोएफिशियंट घ्यायचा, व्हेरिएबल सेम घ्यायचा आणि त्याचा पॉवर मात्र हा 1 घ्यायचा. ओके, आता 0 पॉवरची आपल्याला कोएफिशियंट माहित आहे म्हणजे -2. आता हिचा व्हेरिएबल माहित नाही तेव्हा व्हेरिएबल त्याचा सेम घ्यायचा आणि त्याची पॉवर 0 येणार. ओके, सोल्युशन आपल्याला कोएफिशियंट फॉर्ममध्ये पाहिजे आहे इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे आता इथे बघू आपण, आता हिचा कोएफिशियंट इथे दिलेला नाहीये अशा वेळेस 1 असतो. इथे 0 आहे कोएफिशियंट, इथे सुद्धा 0 आहे कोएफिशियंट आणि इथे -2 आहे. आता सोल्युशन आपल्याला कोएफिशियंट फॉर्म मध्ये द्यायचं होतं त्याच्यामुळे देअरफॉर आन्सर इज 1 0 0 -2 is the coefficient form of the given polynomial. म्हणजे लक्षात आले, मागील क्वेश्चन मध्ये क्वेश्चन 6 मध्ये स्टँडर्ड फॉर्म आपण पाहिला, त्यामध्ये ज्या टर्म दिलेल्या होत्या त्यांच्या पॉवर वरून आपण डिसेंडिंग ऑर्डर केलेली होती. ओके, आता या क्वेश्चन मध्ये आपण काय केलेले, कोएफिशियंट जे दिलेले नाहीये ते पहिले कोएफिशियंट आपण क्रिएट केलेले आहेत ॲज पर द पॉवर्स आणि त्यावरून त्यांचे कोएफिशियंट घेऊन त्यांचे आपण डिसेंडिंग ऑर्डर ठरवलेली आहे. यामध्ये क्वेश्चन 2 दिलाय 5y. आता इथे म्हणताल तुम्ही एकच टर्म दिलेली आहे अशा वेळेस हेच आन्सर असणार आहे का आपलं, तर बिलकुल नाही. 5y जरी असला तरी हे जर का आपण सिम्प्लिफाय केलं तर याचा पॉवर होत आहे 1. जेव्हा पॉवर वाईज आपण डिसेंडिंग फॉर्म बनवतो तेव्हा 0 पर्यंत एंडिंग असतो म्हणजे पॉवर त्याचा 0 असला पाहिजे अशी एक आपल्याला एक टर्म घ्यावी लागेल. आता हिअर पॉवर इज इनविजिबल मीन्स 1
इथे टर्म ओनली 1 दिलेला आहे विथ पॉवर 1. अशा वेळेस 0 पॉवर येईपर्यंत आपल्याला टर्म घ्यायचे आहेत, कारण डिसेंडिंग ऑर्डर 0 पर्यंतच येतील. आता त्याचा कोएफिशियंट सुद्धा काय येईल? 0. ओके, म्हणजे आपल्याला देअरफॉर 5y रेज टू 1 प्लस कोएफिशियंट 0च घ्यायचा आणि ह्याचा पॉवर येईल 0, कारण की 1 नंतर डिसेंडिंग फॉर्म कोणता येतो? 0. आता इथे कोइफिशियंटचा जर का विचार केला तर इथं आलाय कोइफिशियंट 5 आणि इथं आलाय कोइफिशियंट 0. आता डायरेक्ट असं लिहून उपयोग होईल का? तर आपल्याला पूर्ण लिहावं लागेल. देअरफॉर 5 0 इज द कोइफिशियंट फॉर्म of the given polynomial. फुल आन्सर लिहायची सवय ठेवा, म्हणजे फुल मार्क्स मिळतील. त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला लिहावं लागणारच आहे. क्वेश्चन थर्ड आहे 2m रेज टू 4 मायनस 3m स्क्वेअर प्लस 2. आता इथे पॉवर वाईज जर का विचार केला तर इथं 2 टर्म्स मिसिंग आहेत. ओके, कारण की ह्याची पॉवर 4 इथे आहे, इथली 3 पॉवर असलेली टर्म मिसिंग आहे, इथली 2 आहे, इथली परत 1 पॉवर असलेली टर्म मिसिंग आहे आणि इथं ह्याची 0 आहे. म्हणजे 2 टर्म्स आपल्याला पहिले फाइंड आउट करावे लागतील. आता इथे हायेस्ट पॉवर दिलेली आपल्याला 4. ओके, मग आता डिसेंडिंग ऑर्डर ऑफ पॉवर्स, डिसेंडिंग ऑर्डर्स ऑफ पॉवर्स कसे येतील? मी इथं शॉर्टमध्ये लिहिते डिसेंडिंग पॉवर्स. ओके, हे लिहायची गरज पडणार नाही तुम्हाला, पण व्यवस्थित अंडरस्टँड होण्यासाठी मी ही स्टेप तुम्हाला वाढवून दाखवते. आता इथे हायेस्ट पॉवर आपल्याला 4 दिलेली आहे, म्हणजे त्याची डिसेंडिंग फॉर्म 4 3 2 1 0 अशी. मग अशी पॉवर्स असलेले आपल्याला टर्म्स पहिले क्रिएट करायचे आहेत. ओके, मग देअरफॉर फर्स्ट टर्म ऑलरेडी दिलेली आहे 2m रेज टू 4. त्यानंतर 3 पॉवर्स असलेली आपल्याला टर्म फाइंड आउट करायची आहे. अशा वेळेस कोएफिशियंट प्रत्येक वेळेस 0च घ्यायचा आहे. ओके, व्हेरिएबल मात्र सेम घ्यायचा आहे. जो व्हेरिएबल असेल तोच व्हेरिएबल आपल्याला कंटिन्यू करायचा आहे आणि त्याचा पॉवर जो आपल्याला पाहिजे आहे तो घ्यायचा आहे 3. ओके, कारण की 4 नंतर डिसेंडिंग फॉर्म कोणता येतो? 3चा येतो. त्यानंतर आता इथे मायनस दिलाय बघा, म्हणून इथं मायनस सिम्बॉल येईल, मायनस 3m स्क्वेअर. त्यानंतर आता 1 पॉवर असलेली टर्म, म्हणजे त्याचा कोएफिशियंट 0 येणार आणि पॉवर m, म्हणजे 0 कोएफिशियंट, व्हेरिएबल सेम आणि पॉवर त्याचा 1 येणार. आणि त्यानंतर 0 पॉवर असलेली टर्म आपल्याला दिलेली आहे 7. ओके, म्हणजे इथे 7m रेज टू 0. म्हणजे आता कोएफिशियंटचा विचार करू. आता इथे कोणकोणते आपल्याला कोएफिशियंट मिळाले? इथला कोएफिशियंट आहे 2, इथला कोएफिशियंट आहे 0 3 0 आणि 7. कोएफिशियंट म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, म्हणजे जो व्हेरिएबल्स असतो त्याच्या आधीचा नंबर. आता हे आपल्याला मिळालेलं आहे ॲज पर द डिसेंडिंग फॉर्म. आता फुल आन्सर लिहा. देअरफॉर दिस पॉलिनॉमियल कोएफिशियंट फॉर्म इज, आता हेच नंबर कोएफिशियंट आपल्याला लिहायचे आहेत, फक्त मध्ये कॉमा टाकायचा आहे. 2 0 3 0 7. कॉमा नाही टाकलं तर काय दिसेल? ते 20,307. त्याच्यामुळे कॉमा टाकायला विसरायचं. क्वेश्चन 4. क्वेश्चन 4 साठी आपल्याला टर्म दिलेली आहे ओनली -2/3. आता ह्याचा सिम्पलेस्ट फॉर्म पहिले आपण करून घेऊया. -2/3. आता इथे व्हेरिएबल्स कोणतेच नाही रिलेटेड, कारण की फक्त एवढीच टर्म दिलेली आहे. अशा वेळेस कोणताही व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता. ए घेऊ शकता, एम घेऊ शकता, एन घेऊ शकता. मी एक्स घेते. आता फक्त नंबर्स दिलेला असतो तेव्हा आपण जेव्हा व्हेरिएबल घेतो त्याचा पॉवर 0 असतो. ओके, आता या क्वेश्चनमध्ये ओनली 1 टर्म घेता येईल,
कारण की पॉवर 0 आहे, त्यामुळे डिसेंडिंग ऑर्डर करताना लास्ट टर्म असते 0 पॉवरची. त्याच्यामुळे हिअर डायरेक्ट आन्सर करू आपण. देअरफॉर हिअर कोएफिशियंट is -2/3. Therefore, -2/3 is the coefficient form of the given polynomial. ओके. आता मागच्या क्वेश्चन्समध्ये सुद्धा बघा, यामधलाच क्वेश्चन 2 जो दिला होता आपल्याला, तो 5y दिलेला होता, व्हेरिएबल होता, त्याच्यामुळे त्याचा पॉवर 1 येत होता, त्याच्यामुळे तिथे 2 टर्म तयार झालेल्या होत्या, त्याच्यावरून आपल्याला 2 कोएफिशियंट मिळाले. आता इथे मात्र डायरेक्ट नंबर दिलेला होता, इथं आपल्याला व्हेरिएबल दिलेला नव्हता, त्याच्यामुळे एकच टर्म इथं झाली आणि त्यावरून आपल्याला कोएफिशियंट डायरेक्ट मिळाला -2/3. क्वेश्चन 8. राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे 1 2 3, म्हणजे 3 आपल्याला इथे कोएफिशियंट दिलेले आहे. या क्वेश्चनमध्ये ऑल पॉलिनॉमियल्स आर गिव्हन इन कोएफिशियंट फॉर्म्स अँड वी डू दिस कोएफिशियंट फॉर्म्स इनटू अँड इंडेक्स फॉर्म. लेट्स ॲक्शन नाऊ. तुमच्या व्यवस्थित लक्षात येण्यासाठी मी एक सिंपल मेथड दाखवते, पण ही मेथड तुम्हाला फक्त लक्षात येण्यासाठी आहे. ही मेथड आपल्याला एक्झामसाठी यूज करायची नाही. एक्झाममध्ये जी मेथड यूज करायची आहे ती टेक्स्टबुकमधील मेथड असणार आहे, ती मी इथं तुम्हाला दाखवते. थोडक्यात सिंपल मेथड मी इथं तुम्हाला समजून सांगते. आता वरील कोएफिशियंट डिसेंडिंग फॉर्ममध्ये आहेत असे आपण समजूया. आता त्यांचे व्हेरिएबलचे पॉवर सुद्धा आपल्याला डिसेंडिंग फॉर्ममध्ये घ्यावे लागतील. ओके. म्हणजे आता सपोज हा फर्स्ट कोएफिशियंट आहे, हा सेकंड आणि थर्ड. आता हे डिसेंडिंग फॉर्ममध्ये आहेत असं लक्षात ठेवा. आता त्यांचे व्हेरिएबल्स काय येतील? एक्स. इथं तुम्ही कोणताही व्हेरिएबल घेऊ शकता मर्जीने, कारण की इथं तसं काही कंडिशन दिलेली नाही आहे. आता व्हेरिएबल जर का सेम असेल तर आता हे आपल्याला डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहायचे असतील. डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहिताना सर्वात शेवटचा जो पॉवर येतो तो 0 येतो, त्याच्या आधीचा 1 येतो आणि त्याच्या आधीचा 2 येतो. म्हणजे पॉवर्स मिळालेला आपल्याला 2 1 0. मग आता त्याप्रमाणे आपल्याला कोएफिशियंट म्हणजे टर्म्स आपल्याला मिळतील 1x पॉवर 2 प्लस 2x पॉवर 1 प्लस 3x पॉवर 0. ओके. म्हणजे डायरेक्ट आपल्याला लिहायचं झालं तर आता 1 हा इनविजिबल करू आपण, म्हणजे एक्स स्क्वेअर येईल, प्लस आता इथील हा जो 1 पॉवर आहे तो इनविजिबल करता येतोय, तो 2x घेऊ, प्लस आता x रेस टू 0 हा सुद्धा इनविजिबल करता येईल, म्हणजे इथं 3. म्हणजे हे आपल्याला आन्सर येईल. ओके. आता ही झाली सिंपल टेक्निक. तुम्हाला इझी अंडरस्टँड होण्यासाठी ही टेक्निक मी तुम्हाला दाखवली आहे. पण असे आन्सर जर का लिहिले तर टीचर तुम्हाला मार्क्स देणार नाही, त्यामुळे टेक्स्टबुक मधील आता मेथड पाहूया. फर्स्ट टू राईट डाऊन गिव्हन नंबर्स ऑफ कोएफिशियंट. मग आता आपल्याला किती कोएफिशियंट दिलेले आहेत? 3 दिलेले आहेत. म्हणजे इथे नंबर ऑफ कोएफिशियंट्स इज इक्वल टू 3. 3 आहेत ना, 1 2 3, त्याच्यामुळे 3. देन आता डिग्री घेताना जेवढ्या टर्म्स दिलेल्या असतात त्यापेक्षा एक नेट टर्म आपल्याला कमी घ्यायची. म्हणजेच काय तर पॉलिनॉमियल लिहिताना टोटल टर्म्स किती आहेत? 3 आहेत. ओके. आणि त्यामधून आपल्याला 1 मायनस करायचं आहे. अशा वेळेस आपल्याला डिग्री मिळते. म्हणजेच काय, इथे डायरेक्ट लिहिते तुम्हाला टोटल टर्म्स जेवढ्या दिलेल्या असतात त्या लिहायच्या, यामधून -1 करायचा. अशी प्रोसेस केल्यानंतर जी आपल्याला मिळते ती मिळते डिग्री. म्हणजे डिग्री म्हणजेच काय, हायेस्ट पॉवर आपल्याला मिळतो. ओके. मग टोटल टर्म्स किती आहेत? 3 आहेत. यामधून -1 केला तर आपल्याला आन्सर मिळत आहे 2. मग ही 2 जी आहे ती आहे डिग्री. ओके. म्हणजे इथं कॅल्क्युलेट करताना आपण जे टर्म्स घेणार आहेत त्याच्यातील हायेस्ट पॉवर आपल्याला घ्यायचा आहे 2. ओके. म्हणजे आता व्हेरिएबल्स आपण कोणताही घेऊ शकतो बघा. यामध्ये एम एन एक्स तुम्हाला जो पाहिजे तो घेऊ शकतो. आता मी इथे एक्स घेते, त्यामुळे इथे डिनोट करते. नाउ वी टेक
x ॲज अ व्हेरिएबल. हे स्टेटमेंट लिहिणे सुद्धा गरजेचं आहे. नाही तर टीचर तुम्हाला विचारतील डायरेक्ट एक्स कसा काय आला तुमच्या टर्म्समध्ये. ही स्टेप घेणं गरजेचं आहे. ओके. मग आता एक जर का व्हेरिएबल घेतला तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय होतो. देअरफॉर द स्टँडर्ड फॉर्म इज फर्स्ट कोएफिशियंट 1 आहे. ओके. 1 x रेज टू 2 म्हणजे एक्स स्क्वेअर. ओके. डायरेक्ट एक्स स्क्वेअर कसा घेतला आपण. एक तर व्हेरिएबल आपण एक्स घेतला त्याच्यामुळे प्रत्येक टर्मला एक्स हा व्हेरिएबल. ओके. डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहिताना इथे आपण जे मी तुम्हाला शिकवलो की डिग्री कोणती घ्यावी लागेल. 2 घ्यावी लागेल. म्हणजे हायेस्ट पॉवर कोणता येईल. 2 येईल. त्याच्यामुळे फर्स्ट टर्मला एक्स स्क्वेअर आपण घेतला. त्यानंतर सेकंड टर्मसाठी कोएफिशियंट आहे 2 इथे येईल एक्स पॉवर 1. ओके. आणि त्यानंतर प्लस आता इथे थर्ड कोएफिशियंट आहे 3 त्याच्यामुळे 3x पॉवर 0 म्हणजे पॉवर्स आले का डिसेंडिंग फॉर्ममध्ये. येस आले. मग हेच झालं आपलं आन्सर. आता हे अजून आपण सिम्प्लिफाय करूया. आता हा आपण इनविजिबल करू शकतो. ओके. त्यानंतर हा पॉवर आपण इनविजिबल करू शकतो. त्यानंतर x रेज टू 0 हे आपल्याला इनविजिबल करता येईल. त्याच्यामुळे रिमेनिंग काय होतं. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. ओके. आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता. राईट द पॉलिनॉमियल्स इन इंडेक्स फॉर्म. हे झालं आपलं आन्सर. आता इथे सुद्धा बघा इथे आपण एकदम इझिली सॉल्व आउट केलं. ओके. डायरेक्ट आपण आन्सर घेतलं की काय घेतलं होतं. हे कोएफिशियंट घेतले होते. त्याच्यानंतर त्याला डायरेक्ट इकडनं आपण कॅल्क्युलेट केलं की शेवटचा पॉवर कोणता असतो डिसेंडिंग फॉर्ममधील 0 त्याच्यानंतर 1 त्याच्यानंतर 2. त्याप्रमाणे आपण व्हेरिएबल्स घेतले आणि ते राईट डाऊन केले. पण ह्याला मार्क्स टीचर देत नाहीत. त्याच्यामुळे ही प्रोसेस आपल्याला वापरावीच लागणार आहे. त्याच्यामुळे आपलं आन्सर झालं एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3. दोघांचाही आन्सर सेम आलेला आहे. पण एक्झाममध्ये हा क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला हीच टेक्निक वापरावी लागणार आहे. यामध्ये क्वेश्चन 2 साठी आपल्याला कोएफिशियंट दिलेले आहेत 5 0 0 0 आणि -1. टोटल कोएफिशियंट्स किती दिलेले आहेत. फर्स्ट राईट डाऊन करू. टोटल आता दिलेलेच आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट गिव्हन कोएफिशियंट आर 1 2 3 4 5 दिले त्याच्यामुळे 5. डिग्री फाइंड आउट करताना आपल्याला काय करावे लागते तर टोटल कोएफिशियंट्स -1 हे केलं तर आपल्याला डिग्री मिळते. ओके. मग त्यामुळे देअरफॉर टोटल कोएफिशियंट्स आहेत 5 -1 इज इक्वल टू 4 आणि हे 4 जे मिळालेले आहेत ती आहे डिग्री. ओके. आता व्हेरिएबल कोणता घ्यायचा. दरवेळेस प्रमाणे मी x घेते. तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही घेऊ शकता तुमच्या चॉईसने. नाउ वी टेक x ॲज अ व्हेरिएबल. Therefore, the standard form आता कोएफिशियंट तर आपल्याला माहित आहेत कोणते ते पहिले लिहून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित अजून अंडरस्टँड होईल. आता कोएफिशियंट दिलेले जे आहेत ते 5. आता मध्ये मध्ये थोडीशी जागा ठेवूया म्हणजे कारण की आपल्याला तिथे व्हेरिएबल्स आणि पॉवर्स पण घालायचे आहेत. 5 0 0 0 हे आहे -1 म्हणजे फर्स्ट टू राईट डाऊन ऑल कोएफिशियंट ॲज पर द गिव्हन. ओके. त्यानंतर आपण व्हेरिएबल्स कोणते घेतले तर एक्स घेतले ते सुद्धा सगळीकडे सेम असणार एक्स 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 एक्स. ओके. आता विषय येतो फक्त पॉवरचा. पॉवर घेण्यासाठी आपण हे जे वर्क केलं ते आहे 4. ओके. म्हणजे डिग्री आली 4. डिग्री 4 म्हणजेच हायेस्ट पॉवर म्हणजे इथे आपण घेतला 4. आता इथून डिसेंडिंग ऑर्डर 4 3
2 1 अँड 0. ओके, म्हणजे हे जे आलं ते आपलं आलेलं आहे आन्सर. आता इथे बघा मधले जे 3 टर्म आहेत याला कोएफिशियंट 0 आहे, त्यामुळे डायरेक्ट फर्स्ट आणि फिफ्थ टर्म जरी लिहिली तरी सुद्धा चालेल. ओके, देअरफॉर 5x पॉवर 4 मायनस 1. तर ह्याचं सुद्धा बघा x पॉवर 0 आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट -1 जरी लिहिला तरी सुद्धा चालेल शकतो. त्याच्यामुळे हे जे आहे ते आपलं फायनल आन्सर येईल 5x पॉवर 4 मायनस 1. क्वेश्चन 8 मध्ये लास्ट क्वेश्चन दिले आपल्याला, त्यासाठी कोएफिशियंट दिलेस -2 2 -2 अँड 2. आता इथे निगेटिव्ह नंबर आले म्हणून तुम्ही लगेच घाबरून जाता, तर बिलकुल चुकीची गोष्ट आहे ही. इथे आपल्याला फक्त नंबर ऑफ कोएफिशियंट्स किती दिले त्याचाच विचार करायचा आहे. ओके, त्यामुळे इथे टोटल नंबर ऑफ कोएफिशियंट आर 1 2 3 4 दिलेत. ओके, आता यावरून डिग्री फाइंड आउट आपल्याला करता येईल. डिग्री फाइंड आउट करताना देअरफॉर कोएफिशियंट्स किती दिलेले आहेत 4 दिलेले आहेत, त्याच्यामधून 1 मायनस केला की जे आन्सर येतं ती असते डिग्री. म्हणजे इथे 3 ही जी मिळालेली आहे ती मिळालेली आहे डिग्री. ओके, आता परत आपल्याला व्हेरिएबल्स घ्यावे लागतील. नाऊ वी टेक ॲज पर द आवर चॉईस कोणताही आपण व्हेरिएबल्स घेऊ शकतो. मी एक्स घेते, एक्स ॲज अ व्हेरिएबल. ओके, आता त्यामुळे स्टँडर्ड फॉर्म आपल्याला काढता येईल. देअरफॉर द स्टँडर्ड फॉर्म इज. आता सेकंड क्वेश्चन जो आपण सॉल्व्ह केला त्याचप्रमाणे घेऊया. पहिले सगळे राईट डाऊन करून घेऊ कोएफिशियंट. ओके, म्हणजे मायनस प्लस याचा तुमचा गोंधळ होणार नाही. -2 कोएफिशियंट झाला फर्स्ट, त्याच्यानंतर +2 आहे, थोडीशी जागा सोडून म्हणजे इथे व्हेरिएबल्स आणि पॉवर्सला जागा नाही. +2 आहे, परत थोडीशी जागा सोडली, -2 आहे, त्याच्यामुळे इथे -2 म्हणजे -2 थोडीशी जागा सोडून परत +2 आहे. ओके, म्हणजे -2 आणि -2 इथे येते. आता व्हेरिएबल्स सेम घ्यायचे आहेत सगळीकडे, त्यामुळे एक्स घेतले. आता डिग्रीचा विचार करूया. डिग्री जी घेतली आपण ती मिळालेली आहे आपल्याला 3. ओके, त्याच्यामुळे डिग्री जर का 3 असेल तर बाकीचे सगळे पॉवर्स असणार आहे डिसेंडिंग फॉर्ममध्ये. त्याच्यामुळे 3 2 1 अँड 0. त्याच्यामुळे आन्सर काय मिळाला आपल्याला -2x³ + 2x² - 2x raised to 1 + 2x raised to 0. ओके, आता अजून हे सिंपल करता येईल आपल्याला आन्सर -2x³ + 2x². आता मायनस ह्याचा पॉवर 1 आहे तो आपण इनविजिबल करता येईल, त्याच्यामुळे इथे 2x आणि प्लस इथं x raised to 0 आहे, x चा पॉवर 0 दाखवलेला आहे. अशा वेळेस फक्त नंबर जरी घेतला तरी सुद्धा चालतो. ओके, म्हणजे हे झालं आपलं आन्सर -2x³ + 2x² - 2x + 2. क्वेश्चन 9, राईट द अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. त्यासाठी खाली चार्ट दिला आपल्याला, त्या चार्टमध्ये बसेल असे आपल्याला अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स घालायचे आहेत. ओके, आता लेफ्ट साईडचा जर का विचार केला तर तिथे बघा काय दिले आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल अँड लिनियर पॉलिनॉमियल. म्हणजे टाइप्स ऑफ पॉलिनॉमियलचा विचार करताना इथं बेस्ड ऑन डिग्रीचा विचार करावा लागणार आहे. ओके, त्यानंतर राईटचा जर का विचार केला राईट साईडचा तर बिनोमियल, ट्रिनोमियल आणि मोनोमियल. म्हणजे यासाठी टाइप्स ऑफ पॉलिनॉमियलचा विचार करताना बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्मचा विचार करावा लागणार आहे. ओके, आता यामधील सेंटरला जे दिलेले आहेत ते आपल्याला पॉलिनॉमियल्स दिले आहेत. फर्स्ट दिलाय x + 7. आता यामध्ये बघा किती टर्म्स आहेत तर 2 टर्म्स आहेत. मग टर्म्स वाईज विचार केला तर हा होईल बिनोमियल. ओके, त्याच्यामुळे हा पॉलिनॉमियल येईल बिनोमियल मध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट या पॉलिनॉमियलची डिग्री पाहूया. आता ह्याची डिग्री कोणती तर x + 7. इथे x व्हेरिएबलची इनविजिबल पॉवर दिलेली आहे
1. ओके, म्हणजेच इथे डायरेक्ट डिग्री मिळेल आपल्याला 1. त्याच्यामुळे हा पॉलिनॉमियल येईल लिनियर पॉलिनॉमियलमध्ये. त्याच्यामुळे हा लिनियर पॉलिनॉमियलमध्ये बसूया. ओके, म्हणजे डिग्री आणि टर्मचा विचार करून हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, फर्स्टचं मिळालं x+7 मिळालं आपल्याला, बिनोमियलमध्ये जाईल आणि लिनियर पॉलिनॉमियलमध्ये जाईल. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन दिलाय x². आता ह्याच्या टर्मचा जर का विचार केला तर ओनली 1 टर्म गिव्हन, त्याच्यामुळे तो येईल मोनोमियलमध्ये, कारण की मोनोमियलमध्ये फक्त 1 टर्म दिलेली असते. त्याच्यानंतर आता डिग्रीचा विचार करू. आता इथे डिग्री x² म्हणजे पॉवर 2 आहे आणि इथं ओनली 1 टर्म आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट ह्याची डिग्री 2 होईल. मग 2 डिग्री असते तेव्हा त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्याच्यामुळे हा जाईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये. त्याच्यानंतर थर्ड पॉलिनॉमियल दिलाय x³ + x² + x + 5. आता इथे टर्म्स 4 दिलेले आहेत, त्याच्यामुळे नो क्लासिफाय ॲज पर द 4 टर्म्स. ओके, कारण की टाइप्स ऑफ पॉलिनॉमियलमध्ये आपण शिकलो, जर का एक टर्म असेल तर मोनोमियल, 2 टर्म असतील तर बिनोमियल आणि 3 टर्म्स असतील तर ट्रिनोमियल. आता 4 टर्म आहेत त्याच्यामुळे इथे विचार करता येणार नाही. आता डिग्री हायेस्ट पॉवर आपल्याला इथे दिलेली आहे 3, त्याच्यामुळे त्याची डिग्री सुद्धा होईल 3. त्याच्यामुळे हे जाईल क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे 2x² + 5x + 10. आता टर्मचा विचार केला तर इथं 3 टर्म्स आहेत, त्याच्यामुळे ट्रिनोमियलमध्ये जाईल. त्याच्यानंतर डिग्री जर का विचार केला तर या तिन्ही टर्मपैकी फर्स्ट टर्मची पॉवर आहे 2, ती आहे हायेस्ट, त्याच्यामुळे हायेस्ट पॉवर इज द डिग्री, त्याच्यामुळे डिग्री येईल 2. त्याच्यामुळे डिग्री 2 असेल तर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर फिफ्थ क्वेश्चन आहे x³ + 9. इथे 2 टर्म्स आहेत, त्याच्यामुळे बिनोमियलमध्ये जाईल आणि डिग्री ह्याची 3 आहे, त्याच्यामुळे क्युबिक पॉलिनॉमियल. त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन 3x² + 5x. टर्म्स गिवन 2 आहेत, त्याच्यामुळे बिनोमियलमध्ये जाईल. आणि आता दोन्ही टर्मचा जर का विचार केला तर फर्स्ट टर्मची पॉवर आहे 2, सेकंड टर्मची पॉवर आहे 1, त्याच्यामुळे हायेस्ट पॉवर इज द 2, त्याच्यामुळे डिग्री इज द 2. त्याच्यामुळे डिग्री 2 असल्यानंतर क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, त्याच्यामुळे हा पॉलिनॉमियल जाईल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. प्रॅक्टिस सेट 3.1चा फर्स्ट पार्ट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याच्यामुळे ती सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. ओके स्टुडंट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.